पवना लेक कॅम्पिंग. रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस आपल्या माणसांसोबत एन्जॉय करण्यासाठी. डीजे नाईट, रोमॅन्टिक लाईव्ह म्युझिक शो, लहान मुलांसाठी जोकर, मॅजिक शो आणि शेकोटीजवळ गुलाबी थंडीचा आनंद घेऊन टेंटमध्ये राहण्याचा एक अनोखा अनुभव. हा अनुभव घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आमच्या टूरचा खरा अनुभव सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपण आलो आहे आता पवना लेक कॅम्पिंगकडे आणि आमचा चेक इन टाईम आहे 3 वाजेचा. अजून 10 मिनिट बाकी आहे. तोपर्यंत फॉर्मॅलिटीज करूया चेक इनच्या. चला आमच्यासोबत पवना लेक कॅम्पिंगमध्ये. नुकताच आम्हाला हा टेंट देण्यात आलेला आहे आणि आम्हाला याच्यासाठी चॉईस दिली होती. आम्ही हा टेंट चूज केला आणि त्याचं रिझन असं आहे की याचा जो व्ह्यू आहे तो खूप छान असा पूर्ण पाण्याचा व्ह्यू आहे आणि आमच्या समोर काही नाही आहे, कुठले टेंट नाही आहे, तर काही बॅरियर नाही आमच्या व्ह्यूसाठी. आम्ही थोडं लवकर आल्यामुळे त्यांनी आम्हाला हे ऑप्शन दिलं होतं चॉईससाठी. जर तुम्ही प्लॅन करत असाल इकडे येण्यासाठी आणि तुम्हाला जर चांगला तुमच्या मनासारखा टेंट हवा असेल, व्ह्यू हवा असेल, तर तुम्ही थोडं लवकर या. अर्ली 15-20 मिनिट अगोदर चेक इन करा, म्हणजे तुम्हाला चॉईससाठी भेटेल. आता या सिक्वेन्समध्ये म्हणजे स्टार्टच झाले, बघू शकता. आता लोक येऊ राहिले खाली आणि हळूहळू एक लोक यायला सुरुवात झालेली आहे. असं छानसं असं सुंदर ठिकाण आहे आणि त्यांचं जे ॲम्बियन्स आहे खूप छान डेकोरेट केलं आहे. रात्रीच्या टाईमला हे जे तुम्ही बघू शकता, हे लाईटिंग किंवा कंदील त्यांनी लावलेलं आहे. अतिशय छान असं दृश्य दिसणार आहे असं आमचं एक्सपेक्टेशन आहे. या टेंटची ओपनिंग या साईडने आहे. सो हा जो व्ह्यू आहे लेकचा, तो आपल्याला छानसा असं सुंदर व्ह्यू भेटणार आहे आणि इथे काही ॲक्टिव्हिटीज पण होणार आहे ते त्यांनी सांगितलं. आणि ह्या ठिकाणी बोनफायर होणार आहे राईट साईडला, तुम्ही दाखवू शकता. हे पुढे प्रीमियम कॅटेगरीचे टेंट्स आहे आणि साधारण मला वाटतं याची कॉस्ट थोडी जास्त 3,000च्या जवळपास आहे. म्हणजे आजच्या डेटला तरी आम्हाला ऑनलाईन यांची 3,000 एवढी कॉस्ट दिसली होती. सो आणखीन त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पाहिजे असेल तर त्यामध्ये मे बी हे बजेट मिड रेंजचे टेंट्स आहे. साधारण 1500 ते 1700 यांची रेंज साधारण 1500 रुपये वगैरे आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर तुम्हाला टेंटचा इंटरनल व्ह्यू दाखवणार आहे. तर हा आमचा टेंट आहे. खाली त्यांनी अंथरूण आणि पांघरूणची व्यवस्था दिली. 2 पिलो पण आहे आणि चांगलं वॉश कंडिशनमध्ये आहे दोन्ही. तर हा आमचा व्ह्यू, टेंटमधून दिसणारा व्ह्यू. तर पवना लेक कॅम्पिंगसाठी जर तुम्ही प्लॅन करणार असेल तर त्याची बुकिंग कशी करायची किंवा तुम्हाला कसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याबद्दल काही माहिती देतो आम्ही. तर पवना लेक कॅम्पिंगसाठी खूप सारे कॅम्पिंगचे जे काही ना ऑर्गनायझर आहे इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स भेटेल ऑनलाईन. तर साधारण 30-40 तरी ते ऑर्गनायझर आहे इथे की ठिकठिकाणी त्यांनी त्यांचे कॅम्प्स लावलेले आहे. तर आमचं जे काही ज्या माध्यमातून आम्ही आलो आहे त्याचं नाव आहे विकेंड फील्स नाव आहे त्यांचं. आणि ॲटलिस्ट आता साधारण आम्हाला येऊन 2-2.5 तास झालेले आहे आणि आत्तापर्यंत जे काही आम्हाला सगळ्या गोष्टी स्मूथ तरी वाटल्या आहे. ॲटलिस्ट इथून पुढे आमचं जे काही ना शेड्यूल चालू होणार आहे, ब्रेकफास्ट, त्यानंतर बोनफायर एक्सेट्रा ॲज पर टाईम. बार्बेक्यू पण आहे यामध्ये इन्क्लुडेड. मॅजिक शो आहे, हो. त्याच्यात मूवी नाईट सुद्धा आहे. हो. तर तुम्हाला इथे येण्यासाठी बुकिंग कशी करायची, तर ऑनलाईन यांची जी बुकिंग सिस्टीम आहे ती ऑनलाईनच आहे आणि तुम्हाला प्री बुकिंग करावं लागेल. मोस्टली जर तुम्ही विकेंडमध्ये प्लॅन करत असेल तर तुम्ही 1 दिवस आधीच प्लॅनिंग तुम्हाला करायची आहे आणि बुकिंग करायची आहे. तर बुकिंगसाठी त्यांची जी ऑनलाईन वेबसाईट आहे तिथूनच तुम्हाला बुकिंग करायचं ऑप्शन आहे. आता आम्ही जाणार आहोत नाश्ता करण्यासाठी. मित्रांनो, आम्हाला नाश्ता भेटलेला आहे. नाश्त्यामध्ये मिसळ आणि पाव त्यांनी आयटम ठेवलेला आहे आणि आता जस्ट त्यांनी स्टार्ट केलं. गर्दी पण झालेली आहे तिथे.
चला बघूया कशी टेस्ट आहे त्यांच्या नाश्त्याची. चांगली टेस्ट आहे. चहाची कशी? चहा आणि पाव खबर राहिली रेणुका. तर गाईज आत्ताच आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत एक संध्याकाळचं प्लीजंट असं मुवमेंट बघण्यासाठी. चला. आत्ताच त्यांनी लाईट चालू केलेली आहेत आणि लाईट चालू केल्यानंतर इकडचा जे काही व्ह्यू आहे ना अजूनच द्विगुणित झालेला आहे. जसं जसं अंधार पडत जातो तसं तसं ते आणखी छान सुंदर असं व्ह्यू इथे दिसतोय. तर इथे सर्व LED त्यांनी डेकोरेट केलेलं आहे आणि ही जी स्पेस आहे इथे DJ नाईट होणार आहे. तर त्याची तयारी त्यांनी टेस्टिंग काही काही तासापूर्वी केलेली आहे आणि इथे लाईटसुद्धा काही वेळाने लावणार आहेत. ते ओपन स्पेस आहे, इथे DJ नाईट होणार आहे. हा जो प्लेग्राऊंड एरिया आहे इथे काही क्रिकेट, बॅडमिंटन वगैरे अशा ॲक्टिव्हिटीज लोक खेळत असतात. त्यांच्यासाठी हा खूप छान एन्जॉय करताना बिलकुल मेन रस्त्यावरून कसं फॅसिलिटी आहे किंवा काय काय तिकडे सुविधा आहेत. चला अगदी मेन रस्त्याच्या जवळच हा कॅम्प लावलेला आहे त्यांनी. म्हणजे कोणी मद्यप्रेमी आहे त्यांच्यासाठी तर जे काही बिअर बार बाहेरच लावलेलं आहे. मद्यप्रेमींसाठी एक चांगलं असं ठिकाण आणि मध्ये सुद्धा त्यांचा बार आहे. तिथे पण तुम्हाला वाईन, वोडका, बिअर वगैरे उपलब्ध होणार आहे. तर हा कॅम्पिंग पवना डॅमला अगदी लागूनच इथे आहे. त्या ठिकाणी काय एनर्जेटिक सिनियर सिटीजनचा ग्रुप देखील आला होता. त्यांनी मला त्यांच्या ग्रुपचा फोटो काढायला लावला. तर एक मेंबर ॲड होत फायनली या मोठ्या चिअर सोबत यांचा फोटो सेशन कंप्लीट झाला. त्या ठिकाणी काही इंडोर आणि आउटडोर गेम देखील होते. त्यापैकी बॅडमिंटन आम्ही मनसोक्त खेळलो. तर इथे व्हेज बार्बिक्यू रेडी झालेला आहे आणि नॉन व्हेज बार्बिक्यू देखील रेडी झालेला आहे. बार्बिक्यू लिमिटेड बार्बिक्यू ते प्रोव्हाइड करता. सो हे घेऊन आम्ही आता मस्त ओपन स्पेसमध्ये जाणार आहोत खाण्यासाठी. तर चला एन्जॉय करूया बार्बिक्यू. चिकन बार्बिक्यू पावनाले. संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आता जोकर शोला सुरुवात होणार आहे. म्हटलं आता याच्यानंतर आपली जी थीम आहे फ्लोअरवर डान्स होणार आहे. तुम्हाला आवाज ऐकू येतच असेल. सो चला. ओके, तर मित्रांनो आता आम्ही इकडचा डिनर घेतलेला आहे. तर डिनरमध्ये नॉनव्हेज थाळी आहे माझी आणि रेणुकाची व्हेज थाळी आहे आणि चांगल्या पद्धतीचा दिसतो आहे आणि सिस्टम पण जरा व्यवस्थित वाटले आम्हाला सर्विंगचे वगैरे.
सो आता आम्ही खाऊन बघेल कशी टेस्ट वगैरे कशी आहे त्याची. सो नॉनव्हेजमध्ये सुक्का चिकन रस्सा, राईस, चपाती, कांदा, काकडी आणि जिलेबी त्यांनी दिलेली आहे. आणि व्हेजमध्ये मटर पनीरची भाजी, डाळ भात, पोळी, जिलेबी आणि नॉर्मल आपलं कांदा काकडी असं सर्व केलेलं आहे. सो लेट्स सी. मित्रांनो, नुकतंच आमचं जेवण इकडचं डिनर आहे ते झालेलं आहे. आणि माझं जे काही नॉनव्हेज मील होतं ते टेस्टला चांगलं वाटलं आणि थोडंसं तिखट होतं, स्पायसी वाटलं. आणि रेणूचं जे जेवण होतं ते व्हेज होतं. तर रेणूला कसं वाटलं? छान होती टेस्ट, बऱ्यापैकी चांगली होती. राईस वगैरे भाजीसुद्धा छान होती. एकंदरीत ओके होतं. ओव्हरऑल चांगली होती. ओव्हरऑल ओके होतं. तर आमचं जेवणाचा आता कार्यक्रम झालेला आहे. नेक्स्ट जे आमचं सेशन राहणार आहे ते म्युझिक सेशन राहणार आहे. बॅक साईडला कदाचित तुम्हाला ऐकू येत असेल गिटारचा आवाज. तर ते आमचं एक म्युझिक सेशन असणार आहे गिटार. मित्रांनो, आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि मूवी लावलेली, बट ऑडियन्समध्ये ऑलमोस्ट कोणीच नाही आहे. इथे सर्व बोन फायरमध्ये बिझी आहे, व्यस्त आहे. आणि इथे थंडी पण बऱ्यापैकी आहे, त्यामुळे सर्व शेकोटीच्या दिशेने वळालेले आहे. आणि काही लोक टेंटमध्ये जाऊन झोपलेले देखील आहे. आणि या साईडला ऑलमोस्ट सर्व बॅचलर्स आहे. आणि इथे बघू शकतात की हुक्काचे जे काही स्मोक्स येऊ राहिले. सो दे आर एन्जॉईंग इट्स. आणि त्यांचा जो कार्यक्रम आहे ते बराच वेळ चालणार आहे असं मला तरी वाटतं आहे. हॅलो मित्रांनो, तर आता सकाळचे साधारण 7 वाजून गेलेले आहेत. पण मी सनराईजची वाट बघत आहे. पण बाहेरचं जे दृश्य आहे ते खूपच धोक्याचं आहे. त्यामुळे सनराईजची एक्सपेक्टेशन, म्हणजे सनराईजचा व्ह्यू आहे त्याचं एक्सपेक्टेशन आम्हाला नाही आता. सो तुम्ही बघू शकतात की पूर्णपणे धोकाचं आहे. आणि यात स्टील बाजूला बोन फायर वगैरे चालूच आहे. एकंदरीत सनराईज स्टार्ट आम्हाला नाही दिसला. आमचं शेड्यूल होतं 6:30 वाजेला सनराईज बघायचं वगैरे, बट नाही, सनराईज नाही दिसत होतं अशा वातावरणामध्ये, त्याचं वातावरण. की एकंदरीत तर छान आहे. थंड थंड वातावरण आहे आणि छान वाटतं. हां, तुम्हाला असा एक युनिक एक्सपिरियन्स घ्यायचा असेल टेंटमध्ये राहण्याचा, तर चांगला एक्सपिरियन्स. आणि हा टेंट पूर्णपणे एन्क्लोज आहे. तर इथे काही सरडे वगैरे काही तुम्हाला वाटत असेल की एंटर करू शकता आपल्या टेंटमध्ये, तर तसं काही नाही. साप पूर्णपणे वगैरे बाकी काहीच नाही. बिलकुल पूर्णपणे तो Safe. एन्क्लोज आहे, सेफ आहे. आणि एक प्रायव्हसीच्या दृष्टीने वगैरे तो टोटली क्लोज आहे. इवन त्याला त्याला 2 लेयर्स आहे. एक मध्ये एक पातळ लेयर आणि बाहेर त्याला एक वॉटरप्रूफिंगची लेयर दिलेली आहे. सो सेफ्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो सेफ आहे. आणि बाकी त्याला खालून अँकरिंग वगैरे केलेलं आहे. सो हवा वगैरे येते किंवा कोणाचा धक्का वगैरे लागतो, स्टील इट इज सेफ. असा एक्सपिरियन्स होता आमचा आज इथे राहण्याचा टेंटमध्ये.
तर सकाळच्या नाश्त्यामध्ये काय काय रेणुका? ब्रेड आहे, जाम ब्रेड, बटर ब्रेड आणि चहा आणि कॉफी दोन्ही ऑप्शन आहे. चहा आणि कॉफीचा ऑप्शन आहे. हॅलो मित्रांनो, तर आमचा पवना लेक कॅम्पिंगचा दिवस संपलेला आहे. आम्ही आता चेकआउट करणार आहोत. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? रेणुका, कसा वाटला तुला ओव्हरऑल काल आल्यापासून ते आजच्या चेकआउटपर्यंत कसे अनुभव आले तुला? बऱ्यापैकी त्यांनी ज्या ॲक्टिव्हिटीज वगैरे सांगितल्या होत्या त्या सगळ्या इन्क्लुडेड होत्या. टाईमचं फक्त आता थोडंफार इकडे तिकडे होत राहतं ऑल राईट. बट जे त्याच्यामध्ये जे आपल्याला दिलं होतं वॉशरूम वगैरे ते सुद्धा व्यवस्थित फॅसिलिटीज ज्या होत्या त्या व्यवस्थित क्लीन होतं बऱ्यापैकी. देन राहण्यासाठी हे टेंट्स होते जे आपण काल दाखवले होते, व्यवस्थित होते. फक्त ॲक्च्युली आता थंडीचा मोसम चालू आहे त्यामुळे ते थंडी जास्त वाजत होती आणि धुकं वगैरे होतं. आणि फूड वगैरेच्या बाबतीत तर फूड क्वालिटी वॉज व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. इट मेंटेन वॉज ऑन टाइम. ऑन टाईम होतं. ब्रेकफास्ट ऑन टाईम होतं. ब्रेकफास्टला पण चांगले मेन्यू होते. जेवणासाठी त्यांनी बोथ व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मेन्यू दिलेले. त्यांची टेस्टसुद्धा छान बिलकुल. होती. सो तुम्ही नक्कीच प्रिफर करू शकता. सो स्टे, त्याच्यानंतर फॅसिलिटीज, देन सर्विसेस. सो ओव्हरऑल इज ओके. यू मस्ट बी विजिट हिअर. ओके. मी तरी हे सांगेल. या आता आमचे हे टेंट्स होते आणि ऑलमोस्ट सर्वांनीच आता चेकआउट करायला सुरुवात केली आहे. काही क्लिनिंगचं काम चालू आहे आता फायनली यांचं. 11 आता वाजून गेलेले आता. सो हे वरचे जे काही रूम्स आहेत ते बघू शकता. काही जे काही राहणारे लोक आहेत ते पण निघू राहिले आता हळूहळू. ऑलमोस्ट सगळेच रिकामे झाले. जस्ट 1 2 3 4 लोक बाकी आहेत जे की फोटो काढताय किंवा शूट करून राहिले. सो 11ला चेकआउटचा टाईम दिलेला आहे. सो ऑन टाईम सर्व काही गोष्टी चालू आहे. एकंदरीत असा एक्सपिरियन्स होता आमचा इथे पवना लेक कॅम्पिंगमध्ये.